प्रश्नांचं काहूर उठलंय, वादंग उठलंय आणि या सगळ्या वादंगातून पुन्हा काही प्रश्न ज्याची आज चर्चा करणं गरजेचं आहे। हे प्रश्न घेऊन आलोय आपण बडे मुद्देच्या माध्यमातून। प्रश्न आहे, आज एफआयआर दाखल करण्याची जी मागणी केली जाते ती योग्य आहे का? याबद्दलचं तुमचं मत नोंदवा। आपण तज्ञांकडून सुद्धा त्याच्याबद्दलची भूमिका जाणून घेणार आहोत। कायदेशीर त्याच्यातल्या काय बाजू आहेत, काय अडचणी आहेत, का ते शक्य आहे आणि मग शक्य असेल तर मग का केलं जात नाही, हे सगळ्याबद्दल आपण बोलूया। विमान कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो का? सद्यस्थितीत जो अहवाल आला, डीजीसीएनं 4 विमानांवरती बंदी घातली, त्या आधारावरती फौजदारी गुन्हा दाखल करता येऊ शकतो का? कायदेशीर बाजू काय आपण समजून घेऊ। तपासात दिरंगाई होतीये की रोहित पवारांकडून घाई होतीये? प्रश्न हा सुद्धा आहे। काही जण म्हणतात 1 महिना झाला, कुठे यांचा अहवाल? काही जण म्हणतात की या सगळ्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागतो, तो वेळ का दिला जात नाही, एवढी घाई का केली जाते? तपास होण्याआधी तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य आहे का? काही जणांचं म्हणणं आहे की तपास होऊ द्या, निष्कर्ष समोर येऊ द्या आणि मग त्या तपासावर बोला। काही जणांचं म्हणणं आहे की तपासच जर योग्य दिशेने होत नसेल तर निष्कर्ष काय येणार आहे? त्यामुळे याला दोन्ही बाजू आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया। विमान अपघात प्रकरणाचं राजकारण होतंय का? आज त्याच्याबद्दलचं सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलं। त्यामुळे या सगळ्या बाबतीत सुद्धा आपल्याला बोलावं लागेल की राजकारण होतंय। या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। स्टुडिओत माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास पासलकर आहेत। विकासजी, स्वागत आहे तुमचं। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे जोडले गेलेले आहेत। विकासजी, तुमचंही स्वागत आहे। आज विकासजी आज आणि कालही मला वाटतं दोन्ही दिवस ते रोहित पवार यांच्या सोबत होते आणि आपल्यासोबत थोड्याच वेळात भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ येतील, आपण त्यांच्याकडे जाऊया। आणि वकील सत्यामुळे हे या चर्चेमध्ये सहभागी आहेत। वकील साहेब, तुमचंही स्वागत आहे। मला कायदेशीर बाजू निश्चितपणे जाणून घ्यायची आहे आणि त्यामुळे मी त्यांना बोलतं करण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करेन। पण चर्चेची सुरुवात मला विकासजी तुमच्यापासून करायची आहे ती याच्यासाठी की ज्या प्रकारची आग्रही भूमिका घेतली जाते एफआयआर दाखल करण्याच्या संदर्भातली, विकास लवांडेजी, प्रश्न तुमच्यासाठी आहे की काल मुंबईमध्ये आणि आज बारामतीमध्ये जी आग्रही भूमिका रोहित पवार यांनी घेतली, ती आग्रही भूमिका एफआयआरची का गरजेची आहे? दावा हा केला जातोय की इकडे सीआयडीचा तपास सुरू आहे, वर विमान ब्युरोचा त्यांचा तपास सुरू आहे, तपास पूर्ण होण्याच्या आधीच अशा प्रकारे एफआयआर दाखल करण्याची मागणी योग्य आहे का? का तुम्हाला एफआयआर हवा आहे? मुळामध्ये आपण जर पाहिलं असेल, परवा तुमच्या सगळ्या चॅनल्सनी बातमी दाखवली, झारखंडला एक विमान अपघात झाला, एक ॲम्ब्युलन्स, एअर ॲम्ब्युलन्स चालली होती, त्याचा 2 दिवसामध्ये तिथे गुन्हा दाखल झालेला आहे। 2 दिवसामध्ये इथे आज अजितदादांसारखा एक मोठा नेता, या राज्यातला विद्यमान उपमुख्यमंत्री पदावर असलेला एक महत्वाचा व्यक्ती, एक लोकनेता जेव्हा अपघातात जातो, दुर्घटना घडते, महाराष्ट्र हळहळतोय आणि त्याच्यावर आमदार रोहित पवार जे अजितदादांचे पुतणी आहेत, कुटुंबीय आहेत, ते आपल्या चुलत्याला म्हणजेच अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी झगडतायत। त्यांनी जे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवले ते सर्वांना विचार करायला लावलेले आहेत। पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मधला एकही मुद्दा किंवा एकही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला कोणीही डिनाय करू शकलेला नाही अजूनपर्यंत। आपण सगळीकडे त्याचा अभ्यास करून पाहू शकता। राहिला मुद्दा एफआयआरचा, एफआयआर का होणं आवश्यक आहे? अहो, आमच्या पुणे जिल्ह्यातल्या उरुळी कांचनला काल 153 कबूतर कुणीतरी चोरून नेली एका माणसाची। ती कबूतर चोरी झाल्याची काल फिर्याद झाली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। मुंबईत सुद्धा कबुतरांचं प्रकरण आपण पाहिलं असेल मध्यंतरी, त्याच्यावर माध्यमं त्याच्यावर अडकून पडली होती, कोर्ट अडकून पडलं होतं, पोलीस यंत्रणा, महापालिका सगळे अडकून पडले होते। आणि अजितदादांचा अपघात होतो, त्याच्यावर घातपाताचे अनेक पुरावे आम्ही सादर केलेत। रोहित दादांनी जे 2 पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दिले त्याच्यात पुरावे दिलेले आहेत, ते कुठेही भावनिक मुद्दे उपस्थित केलेले नाहीत। आणि सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्याच्यानुसार आणि बीएनएनएस मधले जे काही तरतुदी आहेत त्याच्यानुसार कुठल्याही नागरिकाला जर एखाद्या घटनेची काही माहिती
असेल किंवा काही त्या संदर्भातलं आखो देखे त्यांनी काही बघितलं असेल तर कायद्यातल्या तरतुदीनुसार तो त्या पोलिसांना एफआयआर करू शकतो आणि पोलिसांना तो एफआयआर घ्यावाच लागतो. त्याची खातरजमा करण्याचा पोलिसांना काय संबंध आहे? तुम्ही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट येतो एफआयआर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट येतो, तो तुम्ही दाखलच करून घेतला तर इन्व्हेस्टिगेशन कसं करणार आहात? आज आम्ही जेव्हा काल आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला काल गेलो होतो, तिथले जे पीआय होते त्यांनी आम्ही चर्चा केल्यानंतर रोहित दादांचा जबाब नोंदवायला घेतला, स्टेटमेंट एफआयआर नोंदवायला घेतलं. जवळपास 90% ते काम झालं. प्रिंट काढली, रोहित दादांची सही करायची होती. तितक्यामध्ये तिथले त्या एरियातले डीसीपी आले आणि त्यांनी सांगितलं हे होणार नाही, एफआयआर करता येणार नाही, ऑलरेडी त्याचा तपास चालू आहे, त्यामुळे आम्ही एफआयआर घेणार नाही. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलं. त्याच्यावर 4 आमदार समोर बसले होते, जे कायदे मंडळातले सदस्य असतात. त्याच्यात अजितदादांच्या पक्षाचे 2 आमदार होते, आमच्या पक्षाचे 2 आमदार होते आणि तिथे आम्ही बाकीचे पदाधिकारी होतो. परंतु पीआयने लिहून दिलं तिथे की आम्ही तुम्ही दिलेल्या जे काय म्हणणं आहे तुमचं स्टेटमेंट, आम्ही तक्रार अर्ज दिलेला नाही बरं का, आम्ही स्टेटमेंट दिलं होतं रोहित दादांनी, त्याच्यावर आमच्या सगळ्यांच्या सह्या आहेत. आमच्या म्हणण्यानुसार आपण जे काय करणार आहात तर ते म्हणे 2 दिवसांनी तुम्हाला आम्ही याचं एक्झामिन करू, तपासणी करू आणि मग ठरवू गुन्हा दाखल करायचा का नाही. मग 0 नंबरने तिथे दाखल करायचा होता. कायद्यातल्या सगळ्या तरतुदीचं उल्लंघन केलं गेलं आणि डिसिप्लिनला जे वारंवार तिथे फोन येत होते, ते कोणाचे फोन येत होते आम्हाला कळत नव्हतं आणि ते प्रचंड दबावाखाली, प्रेशर खाली त्या ठिकाणी आम्हाला दिसले. आज आम्ही मग ज्या ज्युरिडिक्शन मध्ये गुन्हा घडलाय किंवा घटना घडली त्या बारामती पोलीस स्टेशनला आम्ही गेलो. बारामतीतल्या ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही तिथे गेल्यानंतर तिथले पीआय होते यादव साहेब, मग तिथे डीवायएसपी आले, अप्पर पोलीस अधीक्षक आले, सगळे अधिकारी तिथे आले. तिथे सुद्धा 2-2.5 तास चर्चा झाली. आमच्या बरोबर 4 वकील होते. काल सुद्धा आमच्या बरोबर 4 वकील होते, जे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात, क्रिमिनल प्रॅक्टिस करतात. त्याच्यातल्या सगळ्या कायद्यातल्या तरतुदी, बीएनएसएस मधले जे काही तरतुदी आहेत किंवा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट घेऊन आम्ही तिथे गेलेलो होतो. वकिलांच्या फौजेला सुद्धा तिथे त्यांनी काहीही जुमानलं नाही आणि अधिकाऱ्यांनी मात्र ठरवलं होतं कुठल्याही परिस्थितीत एफआयआर दाखल करून घ्यायचा नाही. तुमचं म्हणणं आहे की कायदेशीर रित्या आम्हाला जे करणं गरजेचं होतं ते केलं गेलं नाही, असं तुमचं म्हणणं आहे. आणि तो आमचा अधिकार आहे. हा, कायदेशीर अधिकार आहे तुमचा तो, पण